नमस्कार मित्रांनो, आजकाल खूप लोक स्टॉक मार्केट करतात, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पण करतात. पहा, स्टॉक मार्केटमध्ये दोन टाईप येतात, एक तर ट्रेडिंग येते आणि दुसरं म्हणजे इन्व्हेस्टमेंट येते. पहा, जर तुमच्या पत्रिकेमध्ये चंद्र, राहू आणि बुध हे तीन ग्रह जर चांगले असतील, त्याच्यामध्ये राहू जर पहिल्या घरात आहे, तिसऱ्या घरात आहे, पाचव्या घरात आहे, नवव्या घरात आहे, 11व्या घरात आहे, तर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करा. पहा, नाही तर त्याच्या नादीला लागू नका. तुम्हाला कधीतरी पैसे येतील, पण नंतर ओव्हरऑल तुम्ही मंथली कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला लॉसमध्येच राहील. जर तुमच्या पत्रिकेत गुरु शनी हा चांगला आहे, जर अष्टम स्थान तुमच्या पत्रिकेत चांगलं आहे, तुम्ही बिंदास डोळे झाकून इन्व्हेस्टमेंट करा. तुम्हाला 100% लॉंग टर्म साठी हे फायदा होऊन जाईल. पहा, कळलं का? जर तुमच्या पत्रिकेत शनी चांगला आहे तर तुम्ही ऑइल अँड नॅचरल गॅसच्या रिलेटेड ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. सूर्य गव्हर्नमेंटच्या रिलेटेड कंपन्यामध्ये इन्व्हेस्ट करा. जर तुमच्या पत्रिकेत बुध चांगला आहे तर तुम्ही बँकिंग आणि फायनान्स सेक्टर मधल्या मार्केटिंग मधल्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. जर मंगल चांगला आहे तर रिअल इस्टेटच्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. पत्रिकेमध्ये इन्व्हेस्टमेंट हे 8व्या स्थानावरून पाहिले जातात, त्याचे रिटर्न हे तुम्हाला 11व्या स्थानावरून येणार, लाभ स्थानावरून. जर तुमच्या पत्रिकेत 8वं आणि 11वं स्थान जर व्यवस्थित नसेल तर शेअर मार्केट करू नका, इन्व्हेस्टमेंट करू नका. बाकीच्या भरपूर अशा गोष्टी की ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि लॉंग टर्म मध्ये पैसे कमवू शकता. धन्यवाद.